रत्नागिरी हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। प्रोप्रायटर विनायक वाघमारे, संपर्क 9851917171 व 9851097171। चला तर मग साई फ्रूट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया। आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर। चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया। दोन नंबर जनता चलत्यात कायदा काढून कशाला नुसतं सत्यमेव जयते होय आणि वारे धंदा प्यायला माणसं बोललेली पण चालत नाही। अटक का केली नाही म्हणून विचारत आम्ही पाहतो, आम्ही करतो। ही काय पद्धत आहे का? साहेबांना केली, पोलिसांना केली, 3 दिवस झाले। 4 केसेस दाखल, 4 एकही आरोपी होत नाही। फोन फॉलोअप घेणाऱ्याला दम दिला जातो। त्यांच्या आईवडिलांना घेऊन या तुम्ही। ज्यावेळेस तुमची लोक जातात चेकिंगला, ती लोक तिथंच असतात तरी का सापडत नाही? 1 मिनिट पण अटक करता तयार नाही। कारवाई का होत नाही? किती वेळा तुम्ही तुम्ही ह्याला बोलाया कशाचं यांचं बंदोबस्त काय? फोन केला तरी आईवडिलांना घेऊन यायचं। अहो फोन केला तरी त्यांच्यावर पहिले माणसाला बघतो किती पी आय पाहिले आम्ही 2 वाजता बघा। काल साहेबांना जाऊ द्या, आज उद्या कळेल। चेष्टाच करायला लागली बघा। गावाचा उद्रेक झाला, पोलीस स्टेशन गाव नाही, उद्या 500 माणसं इथं असणार आहे, एक अर्ध नाही। तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी 3 वेळा त्याला फोन करून सांगतो। माऊली, शांतीलाल पालवे आणि विनायक हे 2 जण आम्हाला इतकी त्रास देतात ना। घरी येतात आणि हत्यारे उतरून दाखवतात, बंदुका दाखवतात, गोळ्या गाडीन घालीन, मग काही करेन, दगडफेक सुद्धा केली आमच्या घरी येऊन, माहिती आहे का? आम्हाला वागायची पंचायत आहे, घर लावून बसावं लागतात, आम्हाला बंदूक दावतात पार नाकापाशी, तरीही सरकार काय दखल घेईना। आज 5 दिवस झालं आम्ही केस नोंदवली। हे PSI तर काहीच हे अजिबात त्याला धरी नात आणि नात खुंडी नात, अजिबात ती भेट नाही। तर बंदुकान हत्यारी घेऊन येते आमच्या। नक्कीच त्यांच्याकडून पैसे भेटत असणार आहेत त्यांना, त्यांचा हात असल्याशिवाय ती धरी नात काय? आज तर आम्हाला इथं यायची पाळी आली पोलीस स्टेशन। थोडा का व्हायना पोलिसाचा हात या, अजिबात दखल घ्यायला ती। हे लहान लहान पोरं सुद्धा घाबरलेत आम्हाला घरी तोंड झोडून घेतलंय पोलिसामोर ती पोर गणेश गदादे त्यांच्यावर वार केला हा त्यांच्यावर वार केलं शिवावर टाकून दिली पळून गेली
तरी कुणी सरकार दखल घेईना या. अशी 2-4 घटना झाल्यात गावात आळसुंद्यात. हे ओपन मध्ये फिरतात आणि धमक्या देतात, सगळ्या अख्ख्या गावाला देतात. मरणाची दारू पेते ती या. फोन करू करू धमक्या देतात. आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे. कशामुळे आलात आज? काय आज आम्हाला आज दारात येऊन आम्हाला गोळ्या बंदूक दावली आणि रोज दगड फेक करते ती. मारून टाकतो म्हणले, तुम्हाला जीवत ठेवीत नाही, एक सारी मारून टाकतो म्हणलं. तरी PSI काय करा नाही तर तरी पोलिस काय करीना. आमच्या देवाला धोका आहे. आम्हाला काहीतरी सुरक्षा पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथं हलणारच नाही. आम्ही तरी पोलिसाच्या दारात बसू, नाही तर पोलिसाला तरी आम्ही आमच्या घरी नेऊ. नाहीतर आम्हाला तरी गोळ्या घाला, काय जगून तरी उपयोग आहे का? आम्हाला तरी पोलिसांनी गोळ्या घालावतो. गावामध्ये गेली 7-8 दिवसापासून आरोपी गावाला त्रास देत आहेत. गेल्या 8 दिवसात 3-4 गुन्हे दाखल झाले. एका बरकडेवर हल्ला झाला, त्यात देमुंडे ग्रामपंचायतीचा ठराव करून सर्व लोक, गावाचे सरपंच, सर्व पदाधिकारी या आरोपींच्या विरोधात, या लोकांच्या विरोधात बोंबलून इथं पोलीस स्टेशनला गेले. 8 दिवस झाले हेलपाटे मारत आहेत. PIकडं आम्ही स्वतः येऊन भेटी घेऊन सांगून गेलो की या आरोपींचा बंदोबस्त करा, गावात काही घटना घडतील, गावात गैरप्रकार वाढायला लागलेत, गावात गुन्हेगारी वाढायला लागली. मात्र पोलिसांनी गेले 8 दिवस झालं या गोष्टीकडं साफ दुर्लक्ष केलं. आणि खेदाची बाब अशी वाटते की आरोपी इथं येऊन पोलीस स्टेशनला येऊन खोटी बनावट क्रॉस केस करतो, ती केस पोलीस स्टेशनला नोंदवून घेतली जाते आणि नंतर या आरोपींची ज्या लोकांना ज्यांना खऱ्या अर्थानं त्रास झाला त्यांची केस नंतर नोंदवून घेतली जाते. हे असे प्रकार कर्जत पोलीस स्टेशनला या PIच्या माध्यमातून व्हायला लागलेत. आमचा स्पष्टपणे या PIच्या कामकाजाला विरोध आहे. हे प्रकार तातडीनं बंद झाले पाहिजेत. ही लोक जे आरोपी हे उद्योग करतायत त्यांचे राशींमध्ये मटक्याचे व्यवसाय आहेत. मग यांचे काय संबंध आहेत आणि कशामुळे यांच्यावर कारवाई होत नाही हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडला आहे. तातडीनं जर याच्यावर कारवाई झाली नाही, ह्या आरोपींना अटक झाली नाही, त्यांच्यावर गुन्हे नोंदवून त्यांना तातडीनं जर या ठिकाणी अटक केली नाही या पोलिसांनी, तर उद्या आम्ही या ठिकाणी सर्व आळसुंदीच्या ग्रामस्थांसह, देमनवाडीच्या ग्रामस्थांसह इथे येऊन धरणे आंदोलन करू. पोलिसांना एकाला पण बाहेर निघू देणार नाही. या आरोपींना तातडीनं अटक झाली. सरळ पोलीस उत्तर देतात आरोपी सापडले नाही म्हणजे काय, त्यांची बाकीच्याला घेऊन यावं, ते आरोपी पळत येतील इथं. ते कर्जतमध्ये यांच्या नाकावटीतून फिरतात. यांच्यावर जर गुन्हा दाखल केला ना, यांच्यावर काही कलम दाखल झाला तर ते कलमाचा स्टेटस ठेवतात आणि त्याच्यामागे गाणे लावतात, म्हणजे यांना बहुमान वाटतो ते दाखल केलेले कलम. ही मानसिकता झालेली आहे आरोपीची. तरी देखील पोलिसांना त्याच्यावर दिसत नाहीत. पोलिसांना इथं या आरोपी सरळ गावात नाकावर टिचून फिरतात तरी सापडत नाहीत. गेल्या 8 दिवसापासून अख्खा गावच्या गाव येऊन बसते. अपंग माणसाला हत्यारं दाखवले जातात, कोयते, रिव्हॉल्वर, हे काय प्रकार चाललेत. याचा तातडीनं बंदोबस्त झाला पाहिजे. नाहीतर उद्यापासून आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन चालू करू. एकाही पोलिसाला आम्ही इथं काम करू देणार नाही. पासून गुन्हेगारांनी, पालवे कंपनींनी वारंवार गावामध्ये कोयत्याने हल्ले केले. वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला आलो. पोलीस स्टेशन कुठल्याही प्रकारची दक्षता घेत नाही. प्रशासनाकडे वारंवार येतो आम्ही. आज 5वा दिवस आहे आमचा पोलीस स्टेशनला आलो आहे, पण कुठल्याही प्रकारचं पोलीस स्टेशन दक्षता घेतलेलं नाही. त्यामुळे आम्ही आज इथे ठिय्या आंदोलन केले. माऊली शांतीलाल पालवे आणि विनायक अशोक पालवे यांनी गावात खूप दहशत माजवलेली आहे. त्या दोघांविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेले 5-6 महिन्यापूर्वी आम्ही इथं आलतो. आमच्या गावातील गणेश विठ्ठल गदादे आणि सोहेल अल्ताफ पठाण आणि शरद शंकर अनारसे या तिघांवरती जीवघेण्या हल्ला कोयत्याने त्यांनी केला होता. त्याची त्यावेळेस पोलिसांनी काही दखल घेतलेली नाही. त्यावेळेस त्यांना श्रीगोंदा सेशनमार्फत बेल भेटले, त्यामुळं त्यांच्यावर असा काही वचकच बसला नाही शासनाचा. नंतर पुढे त्यांचे गुन्हेगारी वाढतच गेले. गावातील हायस्कूलच्या शाळेमध्ये मुलींना त्रास देणे, गावातील 2 पोस्कोच्या केस आहेत त्यांच्या विरोधात. पहिली 307 आहे आणि आज आमचे सहकारी रमेश दादा अनारसे ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरी जाऊन त्यांनी पिस्तूल काढून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी गावामध्ये येऊन रमेश दादा आमचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पिस्तूलाच धाक दाखवून त्यांना म्हणाले, तुमचे मुलगा कुठेही त्याला आमच्या समोर आणा, त्याला डायरेक्ट मारून टाकतो आम्ही. आणि ह्याच्या विरोधात काल त्यांनी फोन करून धमकी दिली ती. त्याची आम्ही तक्रार इथं वाकारी साहेबांपाशी दिली ती. त्यांनी मुलांनी साहेबांना त्याचा तपास करायला लावला, पण त्याची काही दखल कोणी घेतली नाही. याच्या आधी 2दा केस घेऊन आलतो, पण पोलीस स्टेशन काय ग्रामपंचायतची सुद्धा दखल घेत नाही म्हणल्यावर अवघड आहे गोष्ट. या ठिकाणी 1 तासापासून पोलीस स्टेशनला आलेलो आहे. PI साहेब काही इथं हजर नाहीत. 5 दिवसापूर्वी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे.
परंतु त्या ठिकाणी किरकोळ मारहाण झालेली असताना या ठिकाणी आरोपींकडनंच चुकीच्या पद्धतीनं पॉस्को गुन्हा दाखल केला आमच्यावरतीच आणि पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल करून घेतला इथं पैसे घेऊन. तर अशी चुकीचे कामं नाही व्हायला पाहिजे. आज आपण बीडला नाव ठेवतोय, पण बीडपेक्षाही कर्जत पोलीस स्टेशनची परिस्थिती भयानक आहे. त्याची आपण पण पत्रकार तुम्ही ही बातमी दाखवून पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या कर्जत पोलीस स्टेशनचं काय काम करता येते. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आता चक्क मोबाईल नंबरवर पेट्रोल व डिझेल फ्री मिळणार आहे. फ्री 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 कुठे मिळणार? पंढरीनाथ पेट्रोलियम, राशीन रोड, कर्जत. आणि ग्राहकांसाठी आणखी एक खुश खबर, खुश खबर, खुश खबर. कुठल्याही पेट्रोल पंपापेक्षा पंढरीनाथ पेट्रोलियम या ठिकाणी पेट्रोल व डिझेल चक्क 2 रुपये स्वस्त मिळणार आहे. आता लवकरच ग्राहकांसाठी CNG CBG सेवा देत आहोत. चला तर मग पंढरीनाथ पेट्रोलियम, राशीन रोड, कर्जत या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट देऊया. पंढरीनाथ पेट्रोलियम, कर्जत.